नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज। निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। फुरसुंगीतील संतापजनक घटना, वडिलांकडूनच मुलीवर लैंगिक अत्याचार। फुरसुंगी पोलीस ठाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। लेन नंबर 1 रायगड कॉलनी गंगानगर येथील रहिवासी बालाजी कृष्णहरी पोतन वय 45 वर्षे या व्यक्तीविरुद्ध स्वतःच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित मुलगी निर्भया, काल्पनिक नाव हिने दिलेल्या फिर्यादीनुसार सप्टेंबर 2022 पासून आत्तापर्यंत वडकी येथील पालखी विसाव्याजवळील भाड्याच्या घरात राहत असताना आरोपी वडिलांनी वारंवार तिच्यावर इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले। तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली। या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्याद दाखल होताच पोलिसांनी आरोपी बालाजी पोतन याला ताब्यात घेतले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक खांडे, पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार व तपासी अधिकारी तहसीन बेग यांच्या पथकाने तातडीने कारवाई केली। गुन्हा उशिरा दाखल होण्याचे कारण म्हणजे पीडित मुलगी भीतीमुळे आतापर्यंत मौन बाळगून होती। अखेर धैर्य एकवटून तिने पोलिसांत तक्रार दाखल केली। या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण असून नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे। प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड।